एकनाथ शिंदे यांनी आज सकाळी अटल सेतूची सीलिंगची पाहणी केली आणि लवकरच या सीलिंगचं 12 जानेवारी रोजी उद्घाटन पंतप्रधानांच्या हस्ते होत आहे। शिवडी नावाशेवा सीलिंग या ठिकाणची पाहणी स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलेली आहे। मुंबईला नवी मुंबईशी जोडणारा MTHL हा सीलिंग आहे। दरम्यान या ठिकाणचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी सुनील काळे यांनी। आपण बघूयात। देशातल्या सर्वात मोठ्या ब्रिजवरती अटल ब्रिजवरती आपण आहोत आणि हा शिवडी नावाशेवा असा 22 किलोमीटर ब्रिज आहे। बघू शकता ज्याचं उद्घाटन जे आहे ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 12 तारखेला होणार आहे। जवळपास 22 किलोमीटरचा हा ब्रिज आहे आणि त्याचं काम सुद्धा सुरू झालंय। त्यामुळे मुंबईवरून नवी मुंबई आणि रायगड भागामध्ये पोहोचण्यासाठी अवघ्या 15 मिनिटात ते 20 मिनिटांमध्ये ते पोहोचू शकणार आहे। आणि या ब्रिजचं जे काम आहे ते MMRDA मार्फत केलं जाणार होतं। 12 तारखेला याचं ओपनिंग जे आहे ते केलं जाणार आहे आणि यासाठी या ब्रिजसाठी 22 किलोमीटरच्या पूर्ण ब्रिजसाठी 250 रुपये टोल जो आहे तो द्यावा लागणार आहे। त्यामुळे मुंबईसह महामुंबई जो प्रोजेक्ट आहे त्या महामुंबई प्रोजेक्टला कुठेतरी वाहतुकीच्या दृष्टीने महत्त्वाकांक्षा मिळणार आहे। नवी मुंबईपासून ते रायगड हा परिसर आणि कोकणचा परिसर जोडला घेणार आहे आणि पंतप्रधानांच्या हस्ते त्याचं उद्घाटन होणार आहे। मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली आज याचा पाहणी दौरा झाला। किमान यातून वाहतुकीची समस्या कमी होईल अशा पद्धतीची अपेक्षा व्यक्त केली जाते। कॅमेरामॅन अरविंदसह सुनील काळे, साम मराठी, मुंबई। तर कसं आहे शिवडी नावाशेवा सीलिंग आपण जाणून घेऊयात ग्राफिक्सच्या माध्यमातून सविस्तर। शिवडी नावाशेवा पुलाची एकूण लांबी 21.8 किलोमीटरची आहे। समुद्रावरील लांबी 16.5 किलोमीटर आहे आणि जमिनीवरील भाग केवळ 5.5 किलोमीटर। सीलिंग मध्ये दोन्ही बाजू मिळून 6 लेनचा महामार्ग, एक आपत्कालीन लेन आहे। प्रवासासाठी 250 रुपये टोल निश्चित करण्यात आलाय तर रिटर्न प्रवासासाठी 375 रुपये। नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ, JNPT बंदराशी वेगवान दळणवळण आता शक्य होणार आहे तर मुंबई पुणे एक्सप्रेसवे आणि मुंबई गोवा हायवे देखील जवळ येणार आहे। पनवेल, अलिबाग, पुणे आणि गोव्याला जाणाऱ्या प्रवाशांचा प्रवास यामुळे आता सोपा होणार आहे। इंधनाची बचत होईल, वाहतूक कोंडी कमी होईल, नवीन गुंतवणूक होईल आणि रोजगार देखील वाढेल।